एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, आपण पाहतोय पोलीस आणि आंदोलकांमधली झटापट काही थांबत नाहीये, सध्याची त्या ठिकाणची काय अपडेट? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज वैदेहीपर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र आपण पाहतोय ताडपत्री आंदोलकांनी हटवलेली आहे। दादरच्या कबूतरखान्याजवळ राडा झालेला आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट सुद्धा झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण या ठिकाणी जर पाहिला तर जैन समाज आणि पोलिसांमध्ये काहीशी धक्काबुक्की आणि झटापट झालेली आहे। पोलिसांनी या सर्व आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र हे आंदोलक काही थांबलेले नाहीये। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून check audio check तर थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। त्या आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत, थेट जोडल्या गेलेल्या आहेत दादरमधून। वैदेही, आपण पाहतोय त्या परिसरामध्ये तुम्ही उपस्थित आहात, सध्याची काय अपडेट तिथली? नक्कीच आपण बघतोय की कबूतरखाना हा परिसर जो आहे तो या ठिकाणी अगदी चक्काजाम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जैन बांधवांकडून हा चक्काजाम या ठिकाणी करण्यात आला असल्याचं दिसून येतं। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात जैन बांधव जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। गाड्या ज्या आहेत त्या अडवण्यात आलेल्या आहेत आणि कबूतरखाना हा विषय जीव को बचाने के लिए आए, हम लोग जीव को बचाने के लिए आए। पाहू शकतात कशा पद्धतीने जे आहे समर्थन करण्यासाठी महिला संख्या ज्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे तो बोलेंगे मैं पूछ रही हूँ आज यहाँ पर आंदोलन कर रहे हैं, इसका कारण क्या है? ये कारण है ये हिंदू सनातन भारत है, वो हिंदू देश है। हिंदू देश में किसी की परवाह नहीं है क्या किसी को मारे। या ठिकाणी पोस्टर जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अनेक महिला ज्या आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या हिंदुस्तान में सिखाया है कि सनातन धर्म में आपण बघतोय की या ठिकाणी जैन मंदिरातून या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या उपस्थित आलेल्या आहेत। तर मोठ्या प्रमाणात हे आंदोलन परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे आणि एकूणच या ठिकाणी हे जैन गुरु जे आहेत ते देखील दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की जैन गुरु देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। क्या स्थिति है, आज आंदोलन यहाँ पर किया गया है? ये तो सुनते बोलो बघतोय की या ठिकाणी जे आहे ते कोणालाही बोलण्यास जे आहे ते मनाई करण्यात आली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। महाराज आज या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत, मात्र या ठिकाणी जे त्यांचे धर्मगुरू आहेत तेच केवळ बोलतील अशा संदर्भात खरं तर या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी रस्त्यावर पाहायला मिळते आणि अनेक महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। कबुतरांचे पोस्टर्स जे आहेत ते हाती घेतलेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी ज्या पद्धतीची परिस्थिती गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळत होती ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी होती असं देखील म्हणणं होतं। क्या कहेंगे आज आंदोलन किया? आज के दिन में कबूतरखाना का छत्र जो है वो साफ होना चाहिए। यहाँ का कबूतर को अन्न पानी मिलना चाहिए मैडम, जिससे अपने को कुदरत, आप अगर इनका दाना पानी बंद करेंगे तो कुदरत हमें जवाब देगी। ये सरकार को भी समझना चाहिए मैडम। मुख्यमंत्री ने बैठक ली, कल मुख्यमंत्री ने इस बात को लेकर फरवरी सोल्यूशन निकाला उन्होंने, कोई अभी तक फाइनल हुआ नहीं मैडम। तो अभी ये खुलना चाहिए, हमारे मुख्यमंत्री को समझना चाहिए। ओके मैडम, क्या कहेंगे आंदोलन? हाँ आंदोलन किया हुआ है, जब तक रिजल्ट नहीं आएगा आंदोलन चलते रहेगा मैडम। फक्त की जोपर्यंत ठोसपणे काढण्यात येणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन
किसी को कोई मार नहीं सकता है। या ठिकाणी जे आहे ते ज्यापासून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी हे धार्मिक गुरु देखील सध्या पाहायला मिळत आहेत जैन मंदिरातून हे लोक जे आहेत ते या ठिकाणी सध्या बाहेर आलेले पाहायला मिळत आहे आणि अगदी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.